आता भारतातील जमिनींनाही आधार कार्ड मिळणार आहे, हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिले. परंतु भू आधार प्रणाली मार्फत काम कसे होईल सांगते, पण त्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा. यामध्ये सर्वप्रथम प्लॉट, जमीन किंवा GPS तंत्रज्ञानाचा आधार घेऊन जिओ टॅग केला जाईल. त्यानंतर सर्वेक्षकांकडून त्या जमिनीच्या सीमांची प्रत्यक्ष मोजमाप आणि पडताळणी केली जाईल. त्यानंतर जमिनी संबंधी महत्त्वाची माहिती गोळा केली जाईल. यामध्ये मालकाचे नाव, जमीन वापरात आहे की नापीक आहे, त्याची श्रेणी आणि कोणत्या क्षेत्रात येते ही सर्व माहिती. त्यानंतर ही सर्व माहिती जमीन अभिलेख व्यवस्थापन प्रणालीमध्ये भरली जाईल. त्यानंतर सिस्टीम आपोआप त्या जमिनीसाठी एक 14 अंकी युनिक नंबर तयार करेल. हा 14 अंकी युनिक नंबर म्हणजे तुमच्या जमिनीचा आधार नंबर असेल. तुम्हाला दिल्या जाणाऱ्या भू आधारामध्ये राज्य कोड, जिल्हा कोड, उपजिल्हा कोड, गावाचा कोड, प्लॉटचा युनिक ID क्रमांक या गोष्टींचा समावेश असणार आहे. समजा तुम्ही जर जमीन विकली, हस्तांतरित केली किंवा ती विभागली गेली, तरीही त्या जमिनीचा आधार नंबर आहे तोच राहील. बाकी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि ज्यांना माहिती